हम्म. साधारणपणे जेव्हा आपण एखाद्या मेडिकल डायग्नोसिसबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे एक प्रकारची अचूकता अपेक्षित असते. बरोबर. अगदी इंजिनिअरिंग सारखी अचूकता म्हणूया आपण. हो, अगदी बरोबर. म्हणजे समजा एखाद्याचं हाड मोडलं तर डॉक्टर आपल्याला एक्सरे काढायला सांगतात आणि त्या एक्सरेमध्ये ती मोडलेली पांढरी रेघ अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त त्या फिल्मवर बोट ठेवून सांगतात की हे बघा इथे प्रॉब्लेम आहे आणि ह्यावर हा उपाय आहे. आपण अशा एका डायग्नोस्टिक लँडस्केपमध्ये असतो जे खूपच स्पष्ट आणि बायनरी असतं. म्हणजे हाड मोडलेला आहे किंवा नाही आहे. राईट. आणि ती स्पष्टता पेशंटला एक प्रकारचा मोठा दिलासा देते. कसं आहे ना, आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या गोष्टी नेहमीच जास्त आवडतात किंवा पटतात. हो ना, साहजिकच आहे ते. पण जेव्हा आपण मानवी मन किंवा नैराश्य, ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, आणि भावनांच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा अचानक ते एक्सरे मशीन पूर्णपणे निरुपयोगी ठरतं. कारण तिथे मोडलेलं हाड नसतंच, तर विस्कळीत झालेले विचार असतात. म्हणजे आपण अशा एका डायग्नोस्टिक लँडस्केपमध्ये प्रवेश करतो जे अत्यंत अस्पष्ट किंवा मडक्यासारखं अंधुक असतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण हे शोधून काढणार आहोत की जगभरातले सायकोलॉजिस्ट या अदृश्य मनाचे मोजमाप नेमके कसे करतात. बुद्धिमत्ता, नैराश्य, राग, चिंता आणि माणसाच्या एकूण आनंदाचे मोजमाप करणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या नक्की कशा काम करतात हे आपण आज उलगडून बघणार आहोत. मुळात मनासारख्या अमूर्त गोष्टीला आकड्यांमध्ये बसवणं हीच कल्पना खूप थक्क करणारी आहे. हे खरंच खूप आव्हानात्मक काम आहे. जेव्हा कोणतीही सायकोलॉजिकल असेसमेंट किंवा चाचणी डिझाईन केली जाते ना, तेव्हा तिचे मुख्यत्वे 2 उद्देश असतात. पहिला उद्देश म्हणजे डिस्क्रिप्शन किंवा वर्णन करणे. अच्छा, म्हणजे आत्ताची परिस्थिती काय आहे ते सांगणे. अगदी बरोबर. एखादी व्यक्ती आत्ता या क्षणी कशी वागत आहे, तिची विचार करण्याची पद्धत कशी आहे, याचे अत्यंत अचूक आणि वस्तुनिष्ठ वर्णन करणे. पण त्याहूनही महत्त्वाचा आणि दुसरा उद्देश असतो प्रेडिक्शन, म्हणजेच भविष्यातील वागणुकीचा अंदाज लावणे. प्रेडिक्शन म्हणजे एखाद्या माणसाच्या भविष्याबद्दल भाकीत करणे. असं कसं शक्य आहे? नाही, भाकीत नव्हे, तर तो एक शास्त्रीय अंदाज असतो. या चाचण्यांच्या आधारे आपण सांगू शकतो की एखादी व्यक्ती विशिष्ट तणावपूर्ण परिस्थितीत कशी रिॲक्ट करेल किंवा एखाद्या विशिष्ट उपचारांचा तिच्यावर कसा आणि किती परिणाम होईल. म्हणूनच या चाचण्या फक्त आज काय चालले हे सांगत नाहीत, तर उद्या काय होऊ शकतं याचा एक नकाशा देतात. ठीक आहे, आपण हे थोडं समजून घेऊया. मनाचे मोजमाप करण्याच्या या प्रवासात सर्वात आधी आपण अशा एका आजाराबद्दल बोलूया ज्याने जगभरातल्या लाखो करोडो लोकांना ग्रासले आहे, आणि ते म्हणजे डिप्रेशन. माझ्या माहितीनुसार पूर्वी याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदीच वेगळा होता. होय. जर आपण सायकोलॉजीच्या इतिहासात थोडं डोकावून पाहिलं तर पूर्वी सिग्मंड फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार डिप्रेशनला स्वतःवरच उलटलेला राग असं मानलं जायचं. स्वतःवरच उलटलेला राग म्हणजे नक्की काय? तो एक सायकोअॅनालिटिक दृष्टिकोन होता, जिथे असं मानलं जायचं की तुमच्या अचेतन मनात किंवा अनकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी राग दडलेला आहे आणि तो बाहेर न पडल्यामुळे तुम्हाला नैराश्य येतं. पण डॉक्टर ॲरोन टी बेक यांनी 60च्या दशकात यात एक खूप मोठी क्रांती घडून आणली. अच्छा, त्यांनी काय शोधून काढलं? त्यांनी बेक्स डिप्रेशन इन्व्हेंटरी किंवा BDI नावाची एक चाचणी विकसित केली आणि त्यांनी हा विचारच बदलून टाकला की डिप्रेशन हे फक्त लपलेल्या रागामुळे येतं. त्यांच्या मते रुग्णाचे स्वतःचे जे नकारात्मक विचार असतात ना, तेच त्याला डिप्रेशनमध्ये ढकलत असतात. म्हणजे हे अगदी एखाद्या बिघडलेल्या गाडीसारखं आहे. पूर्वीचे सायकोलॉजिस्ट फक्त गाडीच्या इंजिनचा आवाज ऐकून बाहेरून अंदाज लावायचे की आत काय बिघडलंय. पण डॉक्टर बेक यांनी ठरवलं की थेट ड्रायव्हरलाच विचारूया की बाबरे, गाडी चालवताना तुला नेमकी काय अडचण येत आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. डॉक्टर बेग यांनी नेगेटिव्ह कॉग्निशनचा एक त्रिकोण किंवा ट्रायड मांडला. या त्रिकोणात 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी येतात: स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार, जगाबद्दलचे नकारात्मक विचार आणि भविष्याबद्दलचे नकारात्मक विचार. बापरे, म्हणजे तिन्ही बाजूनी विचार निगेटिव्ह होतात? हो ना. जेव्हा एखादी व्यक्ती क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असते ना, तेव्हा तिचे विचार या तिन्ही पातळ्यांवर पूर्णपणे अडकलेले असतात. आपण हे श्रोत्यांना एका उदाहरणाने समजावून सांगू शकतो का? समजा एखादा विद्यार्थी कॉलेजच्या परीक्षेत नापास झाला, तर हा त्रिकोण तिथे कसा काम करेल? उत्तम उदाहरण आहे हे. जर तो विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असेल तर तो फक्त मी नापास झालो एवढाच विचार करणार नाही. तो सर्वप्रथम जगाबद्दल नकारात्मक विचार करेल. म्हणजे तो म्हणेल की मला हा विषय किंवा हे शिक्षक आणि हे कॉलेजच आवडत नाही. अगदी बरोबर. तो म्हणेल की इथे कोणीच मला समजून घेत नाही.
त्यानंतर तो भविष्याबद्दल नकारात्मक विचार करेल की मी आयुष्यात कधीच पास होऊ शकणार नाही, माझं पुढे काहीच खरं नाही. आणि तिसरा विचार स्वतःबद्दलचा असेल. हो, आणि तो सर्वात घातक असतो. तो विचार करेल की माझी या कॉलेजमध्ये राहण्याची लायकीच नाही, मीच मूर्ख आणि कुचकामी आहे. अरे रे, म्हणजे ही एक प्रकारची डाऊनवर्ड स्पायरल आहे. एकदा का तुम्ही या विचारचक्रात अडकलात की बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. मग ही BDI चाचणी हे सगळं चक्र मोजते कसं? BDI मध्ये एकूण 21 प्रश्न असतात जे याच स्ट्रक्चरवर आधारित आहेत. पण ते साधे हो किंवा नाही असे प्रश्न नसतात. उदाहरणादाखल आपण भविष्याबद्दलचा प्रश्न घेऊया. सांगा ना. या प्रश्नाला 0 ते 3 अशा स्केलवर 4 पर्याय असतात. 0 म्हणजे मला भविष्याची कोणतीही चिंता वाटत नाही. 1 म्हणजे मला भविष्याबद्दल थोडी निराशा वाटते. आणि 2 आणि 3 काय असतात? 2 म्हणजे माझ्या भविष्यात काहीही चांगलं नाही असं मला वाटतं. आणि 3 जो सर्वात गंभीर पर्याय आहे तो म्हणजे माझे भविष्य पूर्णपणे अंधकारमय आहे आणि परिस्थिती कधीच सुधारू शकत नाही. बापरे, म्हणजे जर एखादी व्यक्ती 3 हा पर्याय निवडत असेल तर आपण फक्त तिचं दुःख मोजत नाहीये, तर तिच्या आशेचा पूर्णपणे अंत झालाय हे आपण डॉक्युमेंट करत आहोत. अगदी बरोबर. आणि या 21 प्रश्नांची बेरीज करून एक स्कोअर काढला जातो. BDI मध्ये काही कट ऑफ स्कोर्स ठरवलेले आहेत. 0 ते 9 स्कोअर आला तर ते मिनिमल डिप्रेशन मानलं जातं. पण जर हा स्कोअर 30 ते 63च्या घरात असेल तर मात्र ते सिव्हिअर डिप्रेशन किंवा अत्यंत तीव्र नैराश्य मानले जाते. जिथे तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते, राईट? अगदी नक्कीच. पण मला एका गोष्टीबद्दल आश्चर्य वाटतं. माणसाच्या शरीरात आणि वागणुकीत काळानुसार अनेक बदल होतात. सुरुवातीची BDI तर खूप जुनी आहे. मग त्यात काही सुधारणा वगैरे झाल्या नाहीत का? झाल्या ना, नक्कीच झाल्या. म्हणूनच BDI 2 ही नवीन आवृत्ती आणली गेली. यात खूप महत्वाचे बदल झाले, विशेषतः झोप आणि भूक यांसारख्या शारीरिक लक्षणांच्या बाबतीत. अच्छा, म्हणजे आधी काही वेगळं मानलं जायचं का? हो, सुरुवातीला असं मानलं जायचं की डिप्रेशनमध्ये माणसाची भूक आणि झोप उडते. पण नंतरच्या संशोधनात असं दिसलं की काही लोकांची झोप आणि भूक डिप्रेशनमध्ये खूप जास्त वाढते, ज्याला आपण एटिपिकल डिप्रेशन म्हणतो. अरे वा, म्हणजे प्रत्येकाची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. होय, म्हणूनच BDI 2 मध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे झोप वाढणे, कमी होणे, तसेच भूक वाढणे आणि कमी होणे या दोन्ही निकषांचा समावेश केला गेला. आता ना, इथे एक मोठी गोम आहे. आपण BDI सारख्या टेस्ट्स पाहिल्या, पण या सर्व चाचण्या पूर्णपणे एका गोष्टीवर अवलंबून आहेत आणि ती म्हणजे रुग्णाचा प्रामाणिकपणा. बरोबर आहे. समजा वुडवर्थ किंवा MMPI सारख्या क्वेश्चनरीज आहेत. आता समजा मला सैन्यात किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी हवी आहे आणि मला त्यांनी ही टेस्ट दिली. मी तिथे का प्रामाणिकपणे सांगेन की मला चिंता वाटते किंवा मला खूप लवकर राग येतो? राईट, तुम्ही साहजिकच स्वतःला चांगला दाखवण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच. मी सर्व प्रश्नांची उत्तरे पॉझिटिव्ह देईन, सोशली डिझायरेबल उत्तरे देईन. मग अशा खोट्या उत्तरांचा सामना सायकोलॉजिस्ट कसा करतात? हाच तर खरा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला थेट प्रश्न विचारताना तेव्हा त्याचा कॉन्शियस माइंड किंवा जागृत मन एकदम सावध होतं आणि तो माणूस तीच उत्तरे देतो जी समाजाला अपेक्षित आहेत. मग यावर उपाय काय? यावर उपाय म्हणून सायकोलॉजिस्ट प्रोजेक्टिव्ह टेक्निक्सचा वापर करतात. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे तुम्ही रुग्णाला थेट प्रश्न विचारतच नाही. तुम्ही त्याला एखादी अस्पष्ट अर्थ नसलेली गोष्ट दाखवता आणि विचारता की तुम्हाला यात काय दिसतं. म्हणजे चित्राला स्वतःचा काहीच अर्थ नसतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा चित्राला स्वतःचा काहीच अर्थ नसतो तेव्हा माणूस स्वतःच्या नकळत आपल्या आतल्या भावना, लपलेला राग आणि इच्छा त्या चित्रावर प्रोजेक्ट करतो. इथंच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. आपण सर्वांनी कधी ना कधी रोरशाख इंकब्लॉट टेस्टबद्दल ऐकलं असेल किंवा एखादं सस्पेन्स सिनेमात तरी नक्की पाहिलं असेल, जिथे डॉक्टर असे एक शाईचा डाग असलेलं कार्ड दाखवतात. होय, तीच ती टेस्ट. स्विस मानसोपचार तज्ज्ञ हर्मन रोरशाख यांनी ही चाचणी बनवली. यात 10 कार्ड्स असतात ज्यांवर फक्त शाईचे डाग किंवा इंकब्लॉट्स असतात. त्यातली काही रंगीत असतात का? हो, यातली 5 कार्ड्स ब्लॅक अँड व्हाईट असतात आणि 5 रंगीत असतात. रुग्णाला ते डाग दाखवून विचारले जाते की त्याला त्यात नक्की काय दिसते. थांबा, म्हणजे शाईच्या डागात मला नाचणारी 2 माणसं दिसली किंवा एखादा वटवाघूळ दिसला तर त्याचा अर्थ माझ्या आत खोलवर काहीतरी दडलंय असा होतो? एक प्रकारे हो. पण हे थोडं ज्योतिषशास्त्रासारखं नाही का वाटत? याला वैज्ञानिक आधार काय आहे? कारण शाईचा डाग तर सगळ्यांसाठी सारखाच असतो ना. वरवर पाहता तसं वाटू शकतं आणि तुमचा हा प्रश्न अगदी रास्त आहे. पण सायकोलॉजिस्ट्स फक्त तुम्ही काय बघताय याकडे लक्ष देत नाहीत, तर तुमचा मेंदू ती माहिती कशी प्रोसेस करतोय हे ते पाहतात.
यासाठी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि वैज्ञानिक कोडिंग सिस्टम असते. कोडिंग सिस्टम ती कशी काम करते म्हणजे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. समजा एखाद्या रुग्णाला त्या अस्पष्ट डागात काहीतरी हालचाल किंवा मूव्हमेंट दिसली, जसे की तो म्हणाला इथे 2 लोक एकमेकांशी भांडत आहेत, तर ते एम म्हणजे मूव्हमेंट म्हणून कोडेड होतं, जे त्या व्यक्तीच्या अंतर्गत भावना आणि कल्पकता दर्शवतं. अच्छा. आणि रंगाचा काही संबंध असतो का यात? खूप मोठा संबंध असतो. जर एखाद्याने त्या डागाच्या रंगाला जास्त महत्त्व दिलं, समजा तिथे लाल रंगाचा डाग आहे आणि तो म्हणाला की हा लाल रंग मला रक्तासारखा किंवा आगीसारखा दिसतोय, तर ते सी म्हणजे कलर म्हणून कोडेड होतं. हे बाह्य किंवा एक्सटर्नलाइज्ड इमोशन्स आणि अनेकदा रागाची भावना दर्शवतं. अरे बापरे. आणि समजा कोणी संपूर्ण चित्र बघितलं तर? जर त्याने त्या कार्डवरील संपूर्ण डाग वापरून अर्थ काढला, तर ते डब्ल्यू म्हणजे होल ब्लॉट म्हणून ओळखले जाते, जे त्याची बौद्धिक क्षमता किंवा बिग पिक्चर बघण्याची सवय दर्शवतो. कमाल आहे. म्हणजे तुम्ही चित्राला कसं फोडताय, कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करताय, यावरून तुमची विचार प्रक्रिया समजतीये. यातच आणखी एक टेस्ट येते, ती म्हणजे TAT, थेमॅटिक ॲपर्सेप्शन टेस्ट. बरोबर? अगदी बरोबर. ही मरे आणि मॉर्गन यांनी विकसित केली होती. यात शाईचे डाग नसून काही अस्पष्ट चित्र असतात. समजा एखाद्या चित्रात एक मुलगा आणि एक जुनी व्हायोलिन दिसतेय. आता यावरून एखाद्याला गोष्ट बनवायला सांगितली तर काय होईल? चित्र तर एकच आहे ना? चित्र एकच आहे, पण जेव्हा 2 वेगवेगळ्या मानसिक स्थितीतील लोक यावर गोष्ट बनवतात ना, तेव्हा त्यांच्यात खूप मोठा फरक दिसतो. कसा काय? एक निराश व्यक्ती कदाचित सांगेल की हा मुलगा खूप दुःखी आहे, कारण त्याचे आईवडील त्याला सक्तीने व्हायोलिन शिकायला लावत आहेत आणि त्याला ते कधीच जमणार नाही, तो वैतागून गेलाय. पण एक अत्यंत महत्वाकांक्षी व्यक्ती वेगळीच गोष्ट बनवेल. ती काय म्हणेल? ती व्यक्ती म्हणेल की हा मुलगा एक मोठा संगीतकार बनण्याचं स्वप्न पाहत आहे. तो आता थोडा थकलाय, पण तो रात्रंदिवस मेहनत करायला तयार आहे. म्हणजे कथा बनवताना ती व्यक्ती नकळत त्या चित्रातल्या पात्राशी स्वतःला रिलेट करते आणि स्वतःचेच प्रॉब्लेम्स किंवा स्वप्न त्या कथेतून मांडते. अगदी तसंच. आणि या व्यतिरिक्त सिच्युएशनल टेस्ट्स देखील असतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करातील गुप्त मोहिमांसाठी माणसं निवडताना या खूप वापरल्या गेल्या. कारण गुप्तहेराला तुम्ही कागदावर प्रश्न विचारून त्याची चाचणी घेऊ शकत नाही. राईट. यात माणसाला एका विशिष्ट परिस्थितीत टाकले जाते आणि तो कसा वागतो हे पाहिले जाते. यात सायकोड्रामा नावाचा एक प्रकार आहे. सायकोड्रामा हे काय असतं? समजा एखाद्याला बॉसचा खूप राग आलाय, पण तो बोलू शकत नाहीये. सायकोड्रामामध्ये त्याला बॉससोबतच्या कल्पित वादावर उत्स्फूर्तपणे अभिनय करायला सांगितला जातो. तिथे त्याला आपल्या दबलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. अच्छा. आता भावना लपवण्याबद्दल आपण बोलत आहोत, तर ही अडचण राग मोजताना सर्वात जास्त येते नाही का? कारण कोणीही स्वतःहून येऊन सांगणार नाही की हो मला खूप लवकर आणि विनाकारण राग येतो किंवा मी खूप हिंसक आहे. होय. सेल्फ रिपोर्ट इन्व्हेंटरीजमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो फेस व्हॅलिडिटीचा. फेस व्हॅलिडिटी म्हणजे काय? फेस व्हॅलिडिटी म्हणजे टेस्ट पाहिल्यावरच समजून जाते की ती कशासाठी आहे. जेव्हा रागासारख्या नेगेटिव्ह भावनेबद्दल प्रश्न विचारले जातात, तेव्हा लोक सहज खोटे बोलतात, कारण त्यांना स्वतःची प्रतिमा चांगली ठेवायची असते. काही लोक तर फक्त मजेसाठी किंवा रिसर्चरला फसवण्यासाठी खोटे बोलतात. त्यामुळे राग मोजणे हे अत्यंत कठीण काम असते. पण तरीही खेळाडूंमध्ये किंवा स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये राग आणि इतर भावना मोजण्यासाठी काही टूल्स वापरली जातात ना? नक्कीच वापरली जातात. स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये पॉम्स किंवा प्रोफायर ऑफ मूड स्टेट्स नावाचं एक अतिशय महत्वाचं टूल आहे. ही 65 शब्दांची एक चाचणी आहे. अच्छा. आणि याचा वापर कसा होतो? यावर 70च्या दशकात विल्यम मॉर्गन यांनी खूप प्रसिद्ध रिसर्च केला होता. त्यांनी आईसबर्ग प्रोफाईलची संकल्पना मांडली. आईसबर्ग प्रोफाईल म्हणजे बर्फाच्या टिकडीसारखा प्रोफाईल. तो ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये कसा काय दिसतो? त्यांनी ऑलिम्पिक स्तरावरील यशस्वी एलिट खेळाडू आणि सामान्य खेळाडू यांच्यात तुलना केली. त्यांच्या असं लक्षात आलं की जे एलिट खेळाडू असतात ना, त्यांचा स्कोर एका आलेखावर प्लॉट केला तर तो एका आईसबर्ग सारखा दिसतो. म्हणजे त्यांचा उत्साह जास्त असतो का? हो. त्यांचा विगर म्हणजे उत्साह किंवा ऊर्जा हा अत्यंत उच्च पातळीवर असतो. तो आईसबर्गचा पाण्याबाहेर आलेला मोठा भाग असतो. आणि बाकीचे सर्व नेगेटिव्ह मूड्स जसे की राग, नैराश्य, थकवा, चिंता हे सर्व पाण्याच्या पातळीच्या खाली म्हणजे खूप कमी असतात. पण मला सांगा, ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पळताना तर चिंता असणारच ना.
मग अशा वेळी आपण राग किंवा चिंता मोजतो तेव्हा तो राग त्या क्षणी आलेला आहे की त्या व्यक्तीचा तो मूळ स्वभावच आहे, हे कसं ओळखायचं? आणि म्हणूनच सायकोलॉजीमध्ये स्टेट आणि ट्रेट असा फरक केला जातो. हां, हे थोडं समजावून सांगाल? स्टेट म्हणजे आता या क्षणी तुम्हाला काय वाटत आहे आणि ट्रेट म्हणजे तुमचा मूळ स्वभाव कसा आहे. अच्छा, जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला ना, तर हे अगदी हवामान आणि हवामानाचं स्वरूप यासारखे नाही का? कसं काय? म्हणजे स्टेट म्हणजे आजचे हवामान किंवा वेदर. उदाहरणादाखल तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि अचानक समोर एक भयंकर कुत्रा आला, तेव्हा तुम्हाला वाटणारी भीती, ज्याला आपण स्टेट अँझायटी म्हणू, ही तात्पुरती असते. कुत्रा गेला की भीती जाते. अगदी बरोबर. पण ट्रेट म्हणजे तिथले कायमस्वरूपी हवामान किंवा क्लायमेट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला नेहमीच विनाकारण प्रत्येक गोष्टीत वाटणारी चिंता, ज्याला आपण ट्रेट अँझायटी म्हणू शकतो. अतिशय समर्पक आणि सोपं उदाहरण दिलं तुम्ही. याच तत्वावर चार्ल्स स्पीलबर्गर यांनी स्टॅक्सी-2 आणि स्टाय या चाचण्या विकसित केल्या. स्टॅक्सी-2? ही रागासाठी वापरतात ना? हो. होय. स्टॅक्सी-2 ही रागाचे मोजमाप करण्यासाठी गोल्ड स्टँडर्ड आणली जाते. यात फक्त राग किती येतो हेच मोजले जात नाही, तर मुख्य म्हणजे व्यक्ती तो राग कसा हाताळते हे पाहिले जाते. म्हणजे रागाचं एक्सप्रेशन कसं होतं हे पाहतात. बरोबर. राग बाहेर काढला जातो का, ज्याला एक्सप्रेशन आउट म्हणतात. म्हणजे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवून आरडाओरडा करता का, की राग आतल्या आत दाबून ठेवला जातो, ज्याला एक्सप्रेशन इन म्हणतात. म्हणजे तुम्ही काहीच बोलत नाही पण आतून धुमसत राहता. आणि स्टायमध्ये चिंतेचे मोजमाप केले जाते. मला वाटतं याच्या उत्क्रांतीची ही एक वेगळीच कथा आहे. सुरुवातीला फॉर्म एक्स होता, पण नंतर तो फॉर्म वाय मध्ये बदलला गेला, बरोबर? होय. फॉर्म एक्समध्ये एक अडचण अशी होती की तो डिप्रेशन आणि अँझायटी यांच्यात स्पष्ट फरक करू शकत नव्हता. दोन्हींची लक्षणे बरीचशी समान वाटायची. अच्छा, म्हणून तो बदलावा लागला? हो, म्हणून तो सुधारून फॉर्म वाय बनवण्यात आला. यात एकूण 40 प्रश्न असतात. 20 प्रश्न स्टेट अँझायटीसाठी आणि 20 प्रश्न ट्रेट अँझायटीसाठी. या चाचणीचं डिझाईन खूप हुशारीने केले आहे. म्हणजे प्रश्न कसे असतात यात? यात काही प्रश्न अँझायटी ॲब्सेंट किंवा चिंता नसलेले असतात, जसे की मी शांत आहे, आणि काही प्रश्न अँझायटी प्रेझेंट असतात, जसे की मी काळजीत आहे. यामुळे व्यक्ती फक्त सवयीने एकाच प्रकारची उत्तरे न देता विचार करून उत्तरे देते. आतापर्यंत आपण माणसाच्या अनेक अडचणी, त्याचे नैराश्य, राग आणि चिंता याचे मोजमाप कसे करतात हे पाहिले. आपण BDI पासून ते शाईच्या डागांपर्यंत अनेक चाचण्या समजून घेतल्या. पण मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? आपण आतापर्यंत फक्त निगेटिव्ह गोष्टी मोजल्या, पण एखाद्या माणसाचं संपूर्ण आयुष्य कसं चालले आहे, त्याचं ओव्हरऑल फंक्शनिंग कसे आहे, हे कसं मोजायचं? म्हणजे एखाद्या माणसाचे एवढे गुंतागुंतीचे आयुष्य आपण 0 ते 100 या एकाच आकड्यात कसं बसू शकतो? हे खूपच कठीण आहे. पण वैद्यकीय क्षेत्राला एका स्टँडर्ड मोजमापाची गरज असते. यासाठी अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने DSM मध्ये गॅफ म्हणजेच ग्लोबल असेसमेंट ऑफ फंक्शनिंग स्केलची निर्मिती केली. हे 0 ते 100 पर्यंतचं स्केल आहे ना? हो, हे 0 ते 100 पर्यंतचे एक स्केल आहे. हे स्केल प्रत्यक्षात कसं काम करतं? यात व्यक्तीचे 3 स्तरांवर फंक्शनिंग तपासले जाते. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि ऑक्युपेशनल म्हणजे कामाच्या ठिकाणचे. जर एखाद्या व्यक्तीचा स्कोर 91 ते 100च्या दरम्यान असेल तर त्याचे जीवन सुपिरियर फंक्शनिंग किंवा अत्यंत उत्तम जीवन मानले जाते. म्हणजे अशा लोकांना काहीच प्रॉब्लेम नसतो का? प्रॉब्लेम्स असतात, पण अशा व्यक्तीला रोजच्या समस्या सहज हाताळता येतात आणि लोक त्यांच्या सकारात्मक गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण जसजसा स्कोर खाली येतो तसतशी परिस्थिती गंभीर होत जाते. आणि सर्वात कमी स्कोर असेल तर? 1 ते 10च्या दरम्यान स्कोर असेल तर ती व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना कायमस्वरूपी इजा पोहोचवण्याच्या किंवा आत्महत्येच्या धोक्यात असते. पण मला यात एक मोठी त्रुटी दिसते. हे खूपच सब्जेक्टिव्ह नाहीये का? म्हणजे जर 2 वेगवेगळे डॉक्टर एकाच पेशंटला तपासत असतील तर ते त्यांच्या समजुतीनुसार वेगळा स्कोर देऊ शकतात. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. ही गॅपची सर्वात मोठी मर्यादा आहे. याला कोणतीही ऑब्जेक्टिव्ह सिस्टम नाहीये. आणि दुसरी मोठी मर्यादा म्हणजे हे स्केल तिन्ही क्षेत्रांतील सर्वात कमी स्कोर ग्राह्य धरते. म्हणजे कसं? एक उदाहरण देऊन सांगाल का श्रोत्यांना? नक्कीच. समजा एक मोठी कंपनी चालवणारी व्यक्ती आहे. ती व्यावसायिक स्तरावर उत्तम काम करत आहे. तिचे मित्रांसोबतचे संबंध म्हणजे सोशल लाईफ चांगले आहेत, पण तिच्या मनात सतत स्वतःला इजा करण्याचे विचार येत आहेत. म्हणजे सायकोलॉजिकल लेव्हलवर ती व्यक्ती डिस्टर्ब्ड आहे. हो, अशावेळी नियमानुसार तिचा गॅप स्कोर 20 पेक्षा कमी येतो. पण हा स्कोर तिचे संपूर्ण चित्र स्पष्ट करत नाही.
कारण ती व्यक्ती बाहेरून अगदी यशस्वी आणि नॉर्मल दिसत असते. म्हणूनच कदाचित फक्त आजार किंवा समस्या मोजण्यापेक्षा माणसाचा आनंद आणि शांतता मोजणे जास्त महत्त्वाचं ठरतं. मानवी आयुष्य म्हणजे फक्त आजारांची बेरीज नव्हे, आणि इथेच हेल्दी लाईफ इन्व्हेंटरीसारख्या नव्या चाचण्या खूप उपयुक्त ठरतात. तज्ज्ञांच्या मते 85 ते 95% आजार हे सायकोसोमॅटिक किंवा मनोकायिक आणि तणावामुळे असतात. हो, म्हणजे मनातील अस्वस्थतेचा थेट शरीरावर होणारा परिणाम. अगदी बरोबर. हेल्दी लाईफ इन्व्हेंटरी ही एक अतिशय सकारात्मक आणि वेगळी चाचणी आहे. ही तुम्ही किती आजारी आहात हे मोजत नाही, तर माणसाचा आनंद, शांतता आणि यश मोजते. म्हणजे फोकस पूर्णपणे पॉझिटिव्हिटीवर आहे. होय, यात काही खूप सखोल विचार करायला लावणारी विधानं असतात, जी तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडतात. कोणती विधाने? काही उदाहरणे सांगू शकाल का? जसे की मी माझ्या किंवा इतरांच्या भूतकाळावर पूर्ण विराम लावू शकतो का? म्हणजे मी जुन्या गोष्टी सोडून देऊ शकतो का? हां, हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा दुसरं विधान असं असू शकतं की मी स्वतःला शरीराच्या जाणीवेतून मुक्त करून शांततेचा अनुभव घेऊ शकतो का? या विधानांना 3, 2, 1, 0 या स्केलवर गुण द्यायचे असतात. 3 म्हणजे हे विधान मला बहुतांश वेळ लागू होते आणि 0 म्हणजे अजिबात नाही. आणि यात चांगला स्कोअर कोणता मानला जातो? जर या चाचणीत तुमचा स्कोअर 33 पेक्षा जास्त आला तर ते सुपिरियर फंक्शनिंग मानले जाते. ही चाचणी आपल्याला दाखवून देते की खऱ्या अर्थाने निरोगी राहण्यासाठी फक्त शरीराचीच नव्हे तर विचारांची स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे. खरंच यातून एक खूप मोठा धडा मिळतो. मानसशास्त्रीय चाचण्या किंवा सायकोलॉजिकल टेस्ट्स या फक्त आपल्यात काय बिघडले आहे हे शोधण्यासाठी किंवा आजारपणाचं लेबल लावण्यासाठी नसून, आपले मन कसे काम करते, आपले विचार कोणत्या दिशेने जात आहेत आणि आपण अधिक आनंदी कसे राहू शकतो याचा एक नकाशा आहेत. आपण स्वतःचं सेल्फ असेसमेंट करून स्वतःच्या विचारांच्या पॅटर्नमध्ये सकारात्मक बदल नक्कीच करू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि श्रोतेहो, इथेच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते. आपल्याला आपला हा हेल्दी लाईफ स्कोअर वाढवायचा असेल, स्वतःच्या विचारांचे पॅटर्न सुधारायचे असतील, तर हे सगळं एकट्यानेच करण्याची अजिबात गरज नाहीये. जर या संकल्पना अधिक सखोलपणे समजून घ्यायच्या असतील आणि व्यावहारिक टूल्स, तंत्रे आणि फ्रेमवर्क्स वापरून हे विचार खऱ्या आयुष्यात कसे लागू करायचे हे शिकायचे असेल, तर मुंबई बेस्ड कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर महक पंजाबी यांच्याशी नक्की संपर्क साधता येईल. हो, मी यांच्याबद्दल ऐकलं आहे. त्या खूप छान सेशन्स घेतात. होय, त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर मार्गदर्शित बुक रीडिंग सेशन्स घेतात. आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे शिकणे अधिक सोपे व प्रभावी करण्यासाठी त्या नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशन्स देखील चालवतात. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आहे 992079499999. तर या संपूर्ण चर्चेतून आपण हे शिकलो की मानवी मनाचा अभ्यास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण BDIच्या साध्या प्रश्नावळीपासून ते रोर्शाकच्या शाईच्या डागांपर्यंत आणि शेवटी आनंदाच्या मोजमापापर्यंत एक अत्यंत रंजक प्रवास पाहिला. आणि या प्रवासाच्या शेवटी मला पुन्हा एकदा आपण सुरुवातीला बघितलेल्या त्या एक्स-रे मशीनच्या उदाहरणाकडे वळायला आवडेल. मानवी मनाचे एक्स-रे काढणे कदाचित कधीच शक्य होणार नाही, कारण तिथे हाडांसारखी स्पष्ट मोडतोड नसते. मन ही एक सतत प्रवाही आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे. नक्कीच. पण कदाचित या सर्व मानसशास्त्रीय चाचण्या त्या रंगीबेरंगी MRI स्कॅनसारख्या आहेत, ज्या आपल्याला एकाच वेळी आपल्या भीती, आपल्या चिंता आणि आपल्या आनंदाच्या अमर्याद शक्यता दाखवून देतात. विचार करा श्रोतेहो, जर तुम्ही आज स्वतःच्या आनंदाचे मोजमाप करायचे ठरवले, तर तुमचा स्वतःचा हेल्दी लाईफ स्कोअर काय असेल आणि तो वाढवण्यासाठी तुम्ही आज कोणता पहिला विचार बदलाल? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे स्वतःला विचारण्यासाठी. अगदी. या प्रश्नावर नक्की विचार करा श्रोतेहो. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत विचार करत राहा आणि स्वतःचा शोध घ्या.